जे काही ठरलं असेल, मला जी काही माहिती मिळाली, आपण आता इकडे मुंबई परिसरात आणि मुंबईच्या आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेषतः मुंबईमध्ये कालपर्यंत अध्यक्ष महोदय 12 लोकांचा जीव गेला, 6-13 लोकांचा, यामध्ये मध्ये पडून 2 लोकांचा, झाडाच्या खाली चिरडून 3 लोकांचा जीव गेला, बिल्डिंग कोलॅप्स झाली, तिथे 6 लोकांचा जीव गेला. आणि आता माझी एवढीच विनंती आहे की आजच्या कामकाजाच्या पूर्वी सरकारने एक निवेदन केलं पाहिजे की हा फक्त दुर्घटनेचा विषय नाही, हा महानगरपालिकेच्या जबाबदारीचा पण विषय आहे. महानगरपालिकेची काय जबाबदारी आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य आणि लोकांचा जीव जातो आहे, मॅनहोल स्वतः उघडे पडलेत आणि त्यामध्ये ही कुणावर तरी जबाबदारी अध्यक्ष महोदय दिली पाहिजेत, कुणावर तरी जबाबदारी फिक्स केली पाहिजेत. आणि पुन्हा हा जी काही निष्काळजीपणाची मोठी किंमत ही आपल्याला सगळ्यांना मोजावी लागते, याला कोण जबाबदार? म्हणून माझं मत एवढंच आहे अध्यक्ष महोदय की या ज्या काही अनधिकृत धोकादायक इमारती आहेत, अनधिकृत बांधकामे आहेत, धोकादायक वस्त्या आहेत, यांच्या संदर्भात पावसाळ्याच्या पूर्वी ज्या उपाययोजना किंवा त्या सतर्कतेचा इशारा ज्या उपाययोजना करायला पाहिजे त्या काहीच केलेल्या दिसत नाही. आज जी परिस्थिती झाली आपण पाहिलं अध्यक्ष महोदय, मिसिंग लिंक दरड कोसळली, करोडो रुपये आपण खर्च केलेत, पहिल्यांदाच पावसामध्ये खड्डे पडलेत, त्यानंतर त्या मिसिंग लिंकवर आता पूर्णतः पुणे मुंबई रस्ता महामार्ग बंद पडला आहे, रेल्वे बंद आणि मिसिंग लिंक बंद, जुना महामार्ग होता तो पण बंद पडला आहे. आणि ही जी दुरावस्था झाली, खरं म्हणजे या सगळ्यासाठी सरकार म्हणून आपण निवेदन करून वस्तुस्थिती लोकांच्या पुढे यावी आणि त्यामध्ये अध्यक्ष महोदय या सगळ्या घटनेची चौकशीची घोषणा सरकारने करावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय. परिस्थिति हद से ज़्यादा गंभीर हो गई है। पिछले दिनों में 5 दिनों के अंदर 10 से ज़्यादा लोगों की मृत्यु हो गई है। अध्यक्ष महोदय, सबसे पहले सरकार ने उन परिवार की सहानुभूति के साथ में 25-25 लाख रुपए की उन परिवार के लिए घोषणा करनी चाहिए अध्यक्ष महोदय। दूसरा अध्यक्ष महोदय, ये बारिश और बढ़ने वाला है, बारिश और जोर से आने वाला है, ये बात तय हो गई कि मुंबई महानगर पालिका का माजंसा फेल्योर है। इसके लिए सरकार को इंटरवेन करना पड़ेगा और सरकार को इंटरवेन करके इमरजेंसी डिक्लेयर करके इस मुंबई और MMR रीजन के अंदर जो मौतें हो रही है उसको रोकने के लिए कड़े से कड़े कदम उठाने पड़ेंगे, नहीं तो ये फिगर सैकड़ों के अंदर जाएगा। अध्यक्ष महोदय, मेरी आपसे निवेदन है कि आदरणीय मुख्यमंत्री जी सभागृह के अंदर आए हैं, आदरणीय मुख्यमंत्री जी ने इस मुंबई और MMR रीजन के अंदर जो टोटल कॉरपोरेशन का फेल्योर है उसके ऊपर एक निवेदन करना चाहिए और क्या क्या कार्रवाई आने वाले दिनों में कर रही है जिसके वजह से मुंबई के अंदर और MMR के अंदर ये जो मौत का तांडव है वो बंद होगा। ठीक है राज्यात नाही बास झालं, आता बास झालं, बसून घ्या. त्यांनी मुंबईचाच मांडला प्रश्न, बोला, लवकर बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, गेल्या 4 दिवसामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक झाडांची ट्रिमिंग केली गेलेली नाही आहे. त्यामुळे आपण मुंबई महानगरपालिका आयुक्तांना तातडीने आदेश द्यावेत की या झाडांची ट्रिमिंग होणं अत्यंत आवश्यक आहे. झाडं पडून मृत्यू होत आहेत, गाड्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे याच्यावर तातडीने दखल घ्यावी. आणि अध्यक्ष महोदय, दुसरं, जी महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये जे सिमेंटचे रोड बनवले गेले, त्या सिमेंटच्या रोडला अनेक ठिकाणी तडे पडलेले आहेत. या सगळ्या कामाची दखल घेऊन त्याची चौकशी करून तातडीने दुरुस्त करावे. बसून घ्या. अध्यक्ष महोदय, बसा. माननीय अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे एक अतिशय अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून तयार झालेली पाहायला मिळते. सभागृहामध्ये काही गोष्टी या ठिकाणी विरोधी पक्षांनी उपस्थित केल्या, त्याचं गांभीर्य आहेच, त्या गंभीरने असं मी बिलकुल म्हणणार नाही. मात्र या संदर्भात आपण लक्षात घेतलं पाहिजे की काल साधारणपणे 50 किलोमीटर ताशी असे वारे त्या ठिकाणी वाहत होते. आणि आपण जर मुंबईमध्ये बघितलं, ॲव्हरेज दरवर्षी 800 झाडं पडतात. प्रत्येक मॉन्सूनमध्ये मुंबईमध्ये 800 झाडं पडतात. काल एका दिवसामध्ये 350 झाडं पडली आहेत. आणि आजचा दिवस हा त्याहीपेक्षा गंभीर आहे. म्हणूनच आज आपण
सगळीकडे वर्क फ्रॉम होमचे त्या ठिकाणी विनंती केली आहे शाळा कॉलेजेसला, कारण आज लेट दुपारनंतर 70 ते 90 ताशी वेगाने वारे वाहणार आहेत. आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या दुःखदायी आहेतच, पण कालची जी इमारत पडली ही पूर्णपणे बेकायदेशीर होती. आणि या ठिकाणी ही बेकायदेशीर इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आहेत. आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे. त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत, त्याचा सामना करतात. आज आपण बघितलं असेल जसं कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळली, इमिजिएटली ट्रॅफिक बंद करण्यात आला, डायव्हर्ट करण्यात आला. पुण्यातनं आणि मुंबईतनं दोन्ही साईडने लोकांना सांगण्यात आलं की हा रस्ता बंद आहे, त्यामुळे तुम्ही याच्यावर जाऊ नका. आज आपल्याला अडकलेले लोक खूप आहेत बाबा, अशी परिस्थिती त्या ठिकाणी दिसत नाही, कारण अलर्ट मोडवर आपण आहोत. अर्थात काही लोक निश्चित अडकलेले आहेत, जे मध्ये होते त्यांनाही परत फिरून कसं जाता येईल याची व्यवस्था केली आहे. या दरडी काही कोसळल्यामुळे रस्त्यामध्ये पाणी इतकं साठलेलं आहे की त्या ठिकाणी मदत करून त्या छोट्या गाड्या बाहेर काढाव्या लागत आहेत, तेही काढण्याचं काम हे चाललेलं आहे. मला असं वाटतं की आजचाही दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आमचे मंत्री गिरीश महाजन रात्री 1 वाजता त्या ठिकाणी मानखुर्दला होते आणि आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की या संदर्भात या 2-3 दिवसात झालेल्या घटना, त्या घटनांच्यावर केलेली कारवाई, पुढच्या म्हणजे त्या अशा घटना होऊ नये म्हणून केलेली कारवाई, आणि यापूर्वी ही प्रिपेअर्डनेस करता, म्हणजे शेवटी राजकीय बोलायचं झालं तर मागे काय झालं याची आकडेवारी मी देऊ शकतो, पण ती देऊन गेलेले मृत्यू हे आपल्याला परत आणता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात आपल्याला थोडं संवेदनशीलतेनं त्या ठिकाणी राहावं लागेल. या संदर्भात उद्या पूर्ण म्हणजे आताही निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्त्वाचा आहे, त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू. पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत, त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो. या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना, युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. 12 वाजता पुन्हा आम्ही जे आपलं राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे त्या ठिकाणी एक पूर्ण महाराष्ट्रातला आढावा घेतो. सगळ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू. ठीक आहे. नाही बसा. अतिवृष्टीची परिस्थिती जी आहे ती एका दृष्टीने बघितलं तर ही फोर्स मेजर आहे, कोणाच्या हातात नसते. परंतु अशी परिस्थिती हाताळण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असेल तर ती अधिक प्रभावशालीरित्या हाताळली जाऊ शकते.
त्यामुळे माझी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वजणांनी या संदर्भात सतर्क राहून योग्य ते सहकार्य करून ही परिस्थिती हाताळण्याकरता शासनाला मदत करावी आणि राज्यात एकूण अतिवृष्टीची परिस्थिती बघितल्यानंतर आजचे विधानसभेचे कामकाज मी स्थगित करीत आहे. नियमित बैठक उद्या सकाळी 11 वाजता भरण्यात येईल.